नमस्कार मित्रांनो, माझं नाव सूरज. आता आज जो प्रसंग मी तुम्हाला सांगणार आहे तो साधारण 2007 किंवा 8मध्ये माझ्यासोबत घडलेला असेल. त्यावेळी माझं शिक्षण पूर्ण होऊन मी एक ठिकाणी नवीनच कामासाठी जॉईन झालेलो होतो. आता ज्या शहरामध्ये मी कामाला होतो त्या शहराचं नाव मी इथं तुम्हाला सांगणार नाही, कारण कुठल्याही जागेबद्दल कोणत्याही प्रकारची अफवा पसरवण्याचा माझा कोणताही उद्देश नाही. आता माझ्या घरापासून ते ठिकाण बरंचसं लांब असल्यामुळं मला त्या ठिकाणी खोली करूनच राहावं लागणार होतं. म्हणून मी त्या भागामध्ये राहण्यासाठी खोली बघत होतो. आणि त्यावेळी मला शहराच्या बाहेरच्या बाजूला एक चांगली रूम मिळाली. मला पण शहरातल्या गर्दीत राहायला तसं पण आवडतच नव्हतं. आता मी ज्या एरियामध्ये राहत होतो तो शहराचा एकदम शेवटचा भाग होता. आणि त्या भागात असणाऱ्या एका कॉलनीमध्ये शेवटच्या घरामध्ये मी राहत होतो. आणि आमच्या घरापासून पुढं घरं फारच कमी होती. आमच्या घराच्या पलीकडंच मी ज्या घरात राहत होतो तो मालक राहायचा. आणि त्याचं जुनं घर त्यानं पूर्ण भाड्याने दिलेलं होतं. ते एक 2 मजली घर होतं. खाली 1 BHK रूम होती. त्यामध्ये पहिल्यापासूनच एक फॅमिली राहत होती. पण वरच्या बाजूला 1 रूम किचन अशी राहण्याची व्यवस्था होती. आणि रूमच्या बाहेर छोटीशी गॅलरी पण होती. ज्यावेळी मी ती रूम बघायला गेलो त्यावेळी बघता क्षणी मला ती रूम पण आवडली. आणि त्या एरियामधल्या लोकेशनच्या मानाने त्या रूमचं भाडं पण एकदम कमी होतं. आणि ते मला एकट्याला परवडणारं होतं. रूमचा मालक मला रूम दाखवण्यासाठी आलेला होता. खालच्या मजल्यावरून वरच्या मजल्यावर जायला बाहेरूनच एक सिमेंटचा जिना पण होता. आम्ही जिन्यावरून वर गेलो. रूम आणि किचनची पाहणी केल्यानंतर मी समोरच्या गॅलरीमध्ये गेलो. आता माझी नजर गॅलरीच्या उजव्या बाजूला गेली तर त्या बाजूला एक पिंपळाचं मोठं झाड होतं. आणि त्या झाडाची एक मोठी फांदी त्या रूमच्या गॅलरीमध्ये आलेली होती. मी कुतूहलानं त्या फांदीकडे गेलो आणि त्या झाडाच्या फांदीच्या पानांना मी हातानं स्पर्श करायला लागलो. तसा तो रूमचा मालक मला म्हणाला, साहेब तिकडे कशाला हात लावू नका तुम्ही. तसं मी थोडासा दचकलो आणि मी त्या फांदीपासून थोडासा लांबच थांबलो. पण त्या गॅलरीच्या उजव्या बाजूनं मी खाली वाकून बघितलं तर मला त्या पिंपळाच्या मोठ्या झाडाचा बुंदा दिसला. खूपच मोठा बुंदा होता तो. आणि त्या पिंपळाच्या झाडाखाली एक छोटीशी विहीर पण होती ज्यामध्ये बऱ्यापैकी पाणी होतं. पण ते पाणी एकदम अस्वच्छ होतं. कदाचित त्याचा कुणी वापर पण करत नसावा. मला रूम आवडली होती आणि मी आता तिथंच राहायचं फायनल केलं होतं. मी संध्याकाळीच त्या रूममध्ये माझं सामान शिफ्ट केलं. माझी कंपनी माझ्या रूमपासून एक 10 मिनिटाच्या अंतरावर होती. बघता बघता आठवड्याचा वेळ कसा निघून गेला ते मलाच कळलं नाही. आता कामाच्या ठिकाणी पण माझ्या बऱ्याचशा ओळखी झालेल्या होत्या. पण त्यातल्या त्यात माझ्या कंपनीतला अविनाश नावाचा एक मुलगा माझा चांगलाच मित्र झालेला होता. तो पण बाहेरच्या गावचाच होता, पण कामासाठी तिथं आलेला होता. आणि तो कंपनीपासून 15-20 मिनिटाच्या अंतरावरच एका रूममध्ये राहत होता. पण आमच्या दोघांची खानावळ मात्र एकाच ठिकाणी होती. त्यामुळं आमची जेवायला गेलं की सारखीच भेट व्हायची. आता या आठवड्याभराचा काळ एकदम व्यवस्थित निघून गेला. पण त्यानंतर मात्र मला माझ्या रूममध्ये थोडेसे विचित्र अनुभव आले. आता हे अनुभव मी तुम्हाला एकदम सविस्तरपणे सांगतो. त्यातला प्रसंग नंबर 1. त्या दिवशी मी संध्याकाळी खानावळीमध्ये जाऊन जेवण करून आलेलो होतो. आता माझा एक छंद होता. ज्यावेळी मी जेवण वगैरे करून एकटा रूमवर असायचो त्यावेळी एकतर मी रेडिओ ऐकायचो किंवा वाचन करायचो. आणि त्याच्या व्यतिरिक्त जर मला जास्त वेळ मिळाला तर मी गिटार वाजवत गाणी पण म्हणायचो. त्या दिवशी पण मी रात्री 10-10:30 वाजेपर्यंत वाचन करत बसलो होतो. पण त्यानंतर पण मला झोप येत नव्हती. म्हणून मी माझी गिटार घेऊन पुन्हा बाहेरच्या गॅलरीमध्ये जाऊन गॅलरीतल्या खुर्चीमध्ये बसलो. मी आता मस्तपणे डोळे झाकून माझ्या आवडीचं गाणं तोंडामध्ये गुणगुणत होतो. पण बऱ्याच वेळानंतर मला झोप यायला लागली आणि मी गडबडीतच माझा गिटार तिथंच बाहेरच्या गॅलरीमधल्या भिंतीला टेकवून ठेवला आणि मी पुन्हा माझ्या रूममध्ये जाऊन झोपलो. त्यानंतर माझा कधी डोळा लागला ते मलाच माहिती नाही. पण जेव्हा मला जाग आली त्यावेळी मला कसला तरी आवाज आला होता. मी अंथरुणामध्ये उठून बसलो आणि मी पुन्हा कान देऊन तो आवाज ऐकायला लागलो. आणि तसं माझ्या लक्षात आलं तो आवाज कोणीतरी गिटार वाजवतोय अशा प्रकारचा होता. एका मिनिटातून कधी तर 1-2 सेकंदच यायचा.
तसं माझ्या लक्षात आलं की माझी गिटार मी बाहेर गॅलरीमध्येच ठेवलेली. तसं मी झटकन उठलो आणि दरवाजा उघडून गॅलरीमध्ये गेलो. तर माझी गिटार गॅलरीमध्ये मी टेकवून ठेवलेल्या भिंतीजवळच होती. मला थोडंसं विशेष वाटलं की माझ्या गिटारीचा आवाज मला कसा काय आला असेल, कारण गॅलरीमध्ये तर कुणीच नव्हतं. मग गिटारीवर कुणाची बोटं फिरली असतील. पण आधीच मला झोप खूप आलेली होती. त्यातच मी माझ्या मनाची समजूत घातली की बाहेर सुटलेल्या हवेमुळे झाडांची पानं वगैरे गिटारीच्या तारेवर पडत असतील आणि त्यामुळंच ध्वनितरंग तयार होत असतील. असा विचार करून ती गिटार मी पुन्हा माझ्या रूममध्ये घेऊन गेलो आणि पुन्हा झोपलो. त्यानंतर मात्र मला कोणताच आवाज आला नाही. आता हा झाला प्रसंग पहिला. यानंतर साधारणतः 10 ते 12 दिवसानंतर दुसरा प्रसंग घडला. त्या दिवशी पण मी जेवण करून वाचन करत बसलो होतो. 10-10:30 वाजता नेहमीच्या सवयीप्रमाणे मी गिटार घेऊन बाहेरच्या गॅलरीमध्ये गेलो आणि गॅलरीच्या खुर्चीमध्ये बसून मी मस्तपणे गिटार वाजवत गाणी गुणगुणायला लागलो. मला पुन्हा झोप यायला लागली आणि मी माझ्या रूममध्ये झोपायला जाणार तेवढ्यात रूममधली लाईट गेली. आता घरातली लाईट गेल्यामुळं रूममध्ये खूपच गरम व्हायला लागलं होतं. मग मी माझं अंथरूण पांघरून बाहेरच्या गॅलरीमध्ये आणलं. तशी ती गॅलरी पण बरीच ऐसपैस होती. मी गॅलरीत बरोबर मधोमध माझं अंथरूण टाकलं आणि मी अंथरुणावर पडलो आणि झोपताना मी माझी गिटार गॅलरीच्या भिंतीला टेकवून ठेवली होती. त्या दिवशी गॅलरीमध्ये झोपण्याची माझी पहिलीच वेळ होती. बघता बघता माझा डोळा लागला आणि त्या दिवशी पण मध्यरात्री मला अचानकच जाग आली. मी दचकून अंथरुणावर उठून बसलो. घड्याळात बघितलं तर रात्रीचे 1:30 वाजले होते. अजून पण लाईट आलेली नव्हती, पण हवा मात्र चांगली सुटलेली होती. पण मला जाग आली होती कारण मला अधूनमधून कुणीतरी गिटार वाजवत आहे असं जाणवत होतं. मी एकदा माझे डोळे चोळून गिटारीकडे बघितलं तर मी ज्या ठिकाणी गिटार टेकवून ठेवलेली होती त्या ठिकाणी ती गिटार नव्हती. ती आता एका बाजूला खाली पडलेली होती. मला थोडंसं आश्चर्य वाटलं. मी गिटार तर उभी करून ठेवलेली होती, मग ती खाली कशी पडली असेल. पुन्हा माझ्या मनात विचार आला की एखाद्या वेळी वाऱ्याच्या झुळकेनं ती खाली पडली असेल. पण जरी ती वाऱ्याच्या झुळकेने खाली पडली असती तरी ती त्याच जागी पडली असती ज्या जागी मी उभी करून ठेवलेली होती. तिची जागा आता बरीच बदलली होती आणि ती बरीचशी लांब जाऊन पडलेली होती. मला हे थोडंसं विचित्रच वाटलं आणि अचानकच मला वातावरणामध्ये एक प्रकारची घुसमट जाणवायला लागली, जसं की कुणीतरी माझा गळा आवळलेला असावा. मी जोरजोराने श्वास घ्यायचा प्रयत्न करायला लागलो आणि अचानक मला गॅलरीतल्या एका बाजूने एक विचित्र आवाज आला. मी त्या बाजूला वळून बघितलं. गॅलरीच्या त्या भागामधूनच पिंपळाच्या झाडाची एक फांदी त्या गॅलरीमध्ये आलेली होती. त्या पिंपळाच्या झाडाच्या फांदीचा एक सळसळ आवाज माझ्या कानावर पडत होता, पण ती सळसळ खूपच वेगळी होती. मी डोळे फाडून फाडून तिकडे बघायला लागलो. त्यावेळी मला असं जाणवायला लागलं की माझ्या व्यतिरिक्त त्या पिंपळाच्या फांदीजवळ आणि माझ्या रूमच्या गॅलरीमध्ये कुणाचं तरी अस्तित्व असावं. खरं तर ते अस्तित्व माझ्या उघड्या डोळ्यांना दिसत नव्हतं, पण माझ्या शरीराला मात्र ते जाणवत होतं. त्या दिवशी पहिल्यांदाच मला खूपच भीती वाटली. मी एकटकपणे त्या पिंपळाच्या झाडाच्या त्या सळसळणाऱ्या पानांकडे बघतच राहिलो. पण तेवढ्यात अचानक लाईट आली आणि मी भानावर आलो. मी पटकन माझा अंथरूण आणि माझी गिटार उचलून पुन्हा रूममध्ये जाऊन झोपलो. पण मला लवकर झोपच लागली नाही आणि त्या दिवशीपासून माझ्या रूम बाजूचं वातावरण बरंचसं बदललं होतं. मला आता नेहमीच रात्री 12-1 नंतर माझ्या खोलीच्या बाहेर कसले तरी वेगवेगळे विचित्र आवाज यायचे. मला कुणाची तरी चाहूल जाणवायची. पण ही गोष्ट मी कुणाला सांगू पण शकत नव्हतो, कारण मी एक सुशिक्षित तरुण होतो. मी जर असल्या गोष्टी बाहेर कुणाला सांगायला गेलो तर लोक उलटं माझ्यावरच हसतील. तसं पण मला त्या गोष्टी फक्त जाणवत होत्या, पण त्यांचा कोणताच त्रास मला आजपर्यंत झालेला नव्हता. आता हा झाला प्रसंग दुसरा. पण आता प्रसंग नंबर 3 हा मात्र खूपच भयानक होता. तो मी आता तुम्हाला सविस्तरपणे सांगतो. आता माझ्या ऑफिसमधल्या अविनाश नावाच्या मित्रासोबत खूपच चांगली मैत्री झालेली होती आणि आम्ही बऱ्याच वेळा ऑफिसला सुट्टी असली की जेवायला वगैरे बाहेर जायचो. कधीकधी आम्ही बाहेर ड्रिंक पण करायचो. आता त्या दिवशी मला वाटतं रविवार होता. अविनाशचा मला दुपारीच फोन आला. तो मला म्हणाला, सूरज,
आज संध्याकाळी आपण ड्रिंकचा प्लॅन करूया का? तसं मी म्हणालो ठीक आहे. त्यानंतर अविनाश मला म्हणाला, सूरज, आपण तुझ्या घरी ड्रिंक करायला बसू. तसं पण तुझ्या रूमच्या बाहेर ओपन गॅलरी पण आहे, तिथं खूपच मज्जा येईल. तसं मी म्हणालो ठीक आहे अविनाश, तू संध्याकाळी ये. त्यानंतर मी संध्याकाळी जेवण करून अविनाशची वाट बघत बसलेलो होतो. तोपर्यंत माझं पुस्तक वाचणं चालूच होतं. 10:30 वाजता माझ्या रूमच्या दरवाज्यावर कुणीतरी थाप टाकली. मला वाटलंच होतं की अविनाश आला असेल. मी पटकन जाऊन दरवाजा उघडला तर अविनाश दारामध्ये उभा होता. मी त्याचं स्वागत केलं. आम्ही आता बाहेर गॅलरीमध्ये गेलो आणि गॅलरीच्या मधोमध बसलो. अविनाशने त्याच्या पिशवीमधून ड्रिंक्सच्या 2 बाटल्या बाहेर काढल्या आणि सोबत खायला त्याने चकना म्हणून बरेचसे पदार्थ पण आणलेले होते. आम्ही आता आमचे ग्लास भरून हळूहळू त्याचे घोट घ्यायला लागलो. मधूनच आम्ही तो चकना पण तोंडी लावायला लागलो. आता बसताना मी अविनाशकडे तोंड करून बसलेलो होतो आणि अविनाश माझ्याकडे तोंड करून बसलेला होता. पण माझ्या पाठीमागं मात्र पिंपळाची ती फांदी होती. पण अविनाश माझ्याकडे तोंड करून बसलेला असल्यामुळं त्याला ती फांदी दिसत होती, पण मला ती दिसत नव्हती. बघता बघता आम्ही दोघांनी आमच्या ड्रिंक्स पूर्ण संपवल्या. तसं त्यामुळे आमच्या दोघांना पण बऱ्यापैकी नशा चढली होती. आता आमच्या अशाच गप्पा चालू असताना अचानक अविनाश मला म्हणाला, सूरज, तुझ्या गॅलरीमध्ये ती पिंपळाची जी फांदी आली ती तुला थोडीशी विचित्र नाही का रे वाटत? तसं मी अविनाशला म्हणालो, चल रे, काहीतरी नकोस बोलू. तसं तो म्हणाला, अरे बघ ना, मला मगाचपासून तिथं कुणीतरी आहे असं जाणवतंय. तसं मी अविनाशला म्हणालो, अविनाश, तुला आता खूपच जास्त झाली, त्यामुळं तू काहीही बरळायला लागलायस. पण खरं तर अविनाशचं म्हणणं खरं होतं. कारण मागच्या वेळी मला त्या फांदीचा एक विचित्र अनुभव आलेला पण होता. पण उगाच नको त्या गोष्टीला खतपाणी कशाला घालायचं म्हणून मी अविनाशला त्याबद्दल काहीच सांगितलं नाही. त्यानंतर अविनाशचा चेहरा अचानकच गंभीर झाला आणि तो मला म्हणाला, सूरज, अरे तुझ्या मागच्या फांदीजवळ खरंच कुणीतरी आहे, तू एकदा बघ तरी वळून. तसं मी हळूच मान मागं वळवून त्या फांदीकडे बघितलं. तसं अचानकच एक वाऱ्याची झुळूक आली आणि त्या फांदीची पानं एकदम विचित्रपणे सळसळ हलली आणि त्या फांदीजवळ मला कसली तरी हालचाल जाणवली. कुणीतरी नक्कीच त्या फांदीजवळ होतं, पण ते आम्हाला दिसत नव्हतं. आणि एकाएकीच आमच्या आजूबाजूचं वातावरण एकदम थंड झालं. आम्ही दोघं पण थंडीनं कुडकुडायला लागलो. मी आता पटकन माझ्या जागेवरून उठलो आणि अविनाशच्या बाजूला जाऊन बसलो आणि आम्ही दोघेजण त्या फांदीकडे बघायला लागलो. खरंच त्या फांदीजवळ एक विचित्र हालचाल होत होती. पण आमच्या दोघांना पण कळत नव्हतं की आम्ही जे बघतोय ते खरंच सत्य आहे की आम्ही केलेल्या ड्रिंक्समुळं आम्हाला नशेत काहीतरी भास होतोय. पण भास जर झाला असता तर तो एकट्या माणसाला झाला असता. एकाच वेळी दोघांना भास होणं शक्य नव्हतं. आणि एकाएकी आम्हाला त्या फांदीजवळ एक विचित्र आकार दिसायला लागला. जसं की पाण्यावर तेलाचा थर तयार होतो तसा एक प्रकारचा थर त्या फांदीजवळ तयार व्हायला लागला होता, ज्याला कोणताही आकार, कोणताही रंग नव्हता. ते त्या फांदीजवळच होतं आणि अचानक त्याला एक अस्पष्टचा मानवी आकार प्राप्त झाला. तसं आम्ही दोघंजण खूपच घाबरलो. अविनाशने माझा हात घट्ट पकडला. आम्ही दोघेजण डोळे विस्पारून तिकडे बघतच होतो. आता ती मानवी आकृती खाली गॅलरीतल्या फरशीवर ओनवी झाली आणि ती हळूहळू रांगत आमच्या दिशेने पुढे यायला लागली. तशी मात्र आमची सहनशक्ती संपली आणि आम्ही आता किंचाळतच एकमेकांचा हात पकडून जिन्याच्या दिशेने पळालो. आम्ही त्याच अवस्थेत जोरजोराने त्या जिन्यावरून खाली उतरलो आणि त्या घरातून बाहेर पडलो. अविनाशने कशी तरी त्याची बाईक स्टार्ट केली आणि मी त्या बाईकवर बसलो. 15-20 मिनिटातच आम्ही अविनाशच्या रूमवर पोचलो. आमच्या दोघांची शरीरं भीतीने एकदम थंडगार पडलेली होती. कपाळं घामाने ओलीचिंब झालेली होती. आम्ही दोघं पण लटलट कापायला लागलेलो होतो. त्या दिवशी मी अविनाशच्या रूमवरच मुक्काम केला. सकाळी आम्ही दोघे पण लवकर उठलो. रात्रीचा प्रसंग अजून पण आमच्या डोळ्यासमोर जशाच्या तसाच उभा होता. आम्ही दोघांनी पण आता आंघोळ वगैरे केली आणि आम्ही अविनाशच्या बाईकवरून घरमालकाकडे गेलो. घरमालकाजवळ गेल्यानंतर मी आणि अविनाशने आमच्यासोबत रात्री घडलेला प्रसंग त्यांना सांगितला. तसं त्यांनी आम्हाला काहीतरी उडवाउडवीची उत्तरं दिली.
पण मला मात्र आता मनात शंका यायला लागली होती. आता मला या गोष्टीची माहिती फक्त एकाच व्यक्तीकडून मिळू शकणार होती. ते म्हणजे आमच्या खानावळीतले काकू. मी आणि अविनाश आता लगेच आमच्या खानावळीमध्ये गेलो आणि तिथल्या काकूंना आम्ही आमच्यासोबत घडलेला प्रसंग सांगितला. आता त्या काकूंची खानावळ आमच्याच एरियात असल्यामुळं त्यांना त्या एरियाबद्दल बरीचशी माहिती होती. आणि जसं मी माझ्या घराचा पत्ता त्या काकूंना सांगितला तसं त्या काकू एकदम आश्चर्यचकित झाल्या आणि त्या म्हणाल्या, "अरे सूरज, तू त्या घरामध्ये राहत होतास? अरे, त्या घरामध्ये खूपच वाईट घटना घडून गेली. मागच्या 5-6 महिन्यापूर्वी तू ज्या खोलीमध्ये राहतोस त्या खोलीमध्ये एक UPतला भैया तरुण राहायला होता. तो माझ्याकडेच खानावळीसाठी होता. पण एक दिवशी काय झालं काय माहिती, त्यानं त्या घराच्या गच्चीवरून उडी टाकून आत्महत्या केली. आता त्या दिवशीपासून अफवा होती की त्याचा आत्मा त्या पिंपळाच्या झाडाजवळ आणि वरच्या गच्चीवर पाहायला मिळतो. तू यायच्या आधी तिथे 2-3 जण राहायला आलेले होते. पण हळूहळू त्यांना पण विचित्र अनुभव आले आणि ते ती खोली सोडून निघून गेले." आता सगळी गोष्ट आमच्या लक्षात आलेली होती. त्यानंतर जवळजवळ 1 आठवडाभर मी अविनाशसोबतच राहत होतो. 1 आठवड्याभरातच मला दुसरी खोली मिळाली आणि मी त्या ठिकाणी शिफ्ट झालो. पण माझ्या पहिल्या घरामध्ये आलेला तो पिंपळाच्या झाडाचा अनुभव मात्र मी आजपर्यंत विसरू शकलेलो नाही.